मित्रांनो, 3 इयर LLBचे कॅप राउंड सुरू झालेले आहेत. तर त्या कॅप राउंड संदर्भात असणारे व्हिडिओ सलग 2 दिवस आपण पाहिलेले असतीलच. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गॅप सर्टिफिकेट विषयी डिस्कशन करणार आहोत. सोबतच मायग्रेशन सर्टिफिकेट, हे 2 सर्टिफिकेट तुम्हाला कधी गरजेचे आहेत आणि आपल्या कॅप राउंडचं एक्सटेन्शन होऊ शकेल का? कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फायनलचे रिझल्ट्स अजून हातामध्ये आलेले नाहीयेत. तर अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने आपले फॉर्म भरायचे आहेत, हे पण आपण आज डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, LLB मध्ये जी ॲडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1 to 1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो, ज्यामध्ये तुम्ही आमच्या काउन्सिलर सोबत तुमचे असणारे पर्सेंटाईल, त्याच्यानंतर तुम्हाला कुठलं कॉलेज मिळू शकतं, तुम्हाला कुठे ॲडमिशन घ्यायचं आहे, या सर्व गोष्टी डिस्कस करू शकता. सोबतच प्रिव्हियस इयरचा कट ऑफ ॲनालाइज करून तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये इझिली ॲडमिशन मिळू शकतं, या सर्व गोष्टी असेल, तुमचं डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन असेल, कॅप प्रोसेसमध्ये येणाऱ्या अडचणी असतील किंवा तुमचं डायरेक्ट कॉलेज ॲडमिशन असेल, या सर्व गोष्टींमध्ये या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला मदत केली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर मित्रांनो, पहिलं जे सर्टिफिकेट आहे ते म्हणजे गॅप सर्टिफिकेट. तर हे गॅप सर्टिफिकेट एज्युकेशनल गॅप सर्टिफिकेट असतं, ज्याच्यामध्ये जर तुमच्या एज्युकेशनमध्ये गॅप असेल तर अशा वेळेस तुम्हाला हे गॅप सर्टिफिकेट सबमिट करावं लागतं. आणि हे गॅप सर्टिफिकेट सबमिट करत असताना कॅप राऊंडला तुम्हाला कुणीही तुमच्या गॅपविषयी विचारत नाही. ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशनला जाता त्यावेळेस तुम्हाला गॅप सर्टिफिकेटविषयी विचारलं जातं. तर हे गॅप सर्टिफिकेट बनवत असताना एका स्टॅम्प पेपरवरती तुम्ही तुमच्या एज्युकेशनल गॅपविषयी इन्फॉर्मेशन देता. या महिन्यापासून या वर्षापासून तर या महिना आणि वर्षापर्यंत तुम्ही शिक्षण घेत नव्हतात, असं बेसिकली त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं. त्यानंतर हे गॅप सर्टिफिकेट तुम्हाला कशासाठी पाहिजे, ह्या पण गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जाऊ शकतात. आणि हे गॅप सर्टिफिकेट तुम्हाला स्टॅम्प पेपरवरती बनवावं लागतं आणि नोटराईज करून घ्यावं लागतं. त्यामुळे लक्षात घ्या, गॅप सर्टिफिकेट तुम्हाला आत्ता गरजेचं नाही आहे. तुम्हाला तुमचं गॅप सर्टिफिकेट ज्या वेळेस CET सेल कॉलेज अलॉटमेंट देईल आणि तुम्ही तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायला कॉलेजकडे जाल, त्यावेळेस तुम्हाला गॅप सर्टिफिकेटविषयी विचारणा केली जाईल आणि तुम्हाला तिथे वेळसुद्धा दिला जाईल. त्यामुळे गॅप सर्टिफिकेट खूप अर्जंट नाही आहे, तुम्ही नंतरसुद्धा तुमचं गॅप सर्टिफिकेट देऊ शकता. पुढचं सर्टिफिकेट आहे मायग्रेशन सर्टिफिकेट. आता जे विद्यार्थी युनिव्हर्सिटी चेंज करत आहेत, सुरुवातीला समजा एका युनिव्हर्सिटीमध्ये होते आणि आता ॲडमिशन घेताना ते दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेत आहेत, तर अशा वेळेस तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेटची गरज पडते. तर हे मायग्रेशन सर्टिफिकेट ज्यावेळेस तुमचं ॲडमिशन होतं त्यानंतर तुम्हाला द्यावं लागतं. त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला आत्ता कॅप राऊंडसाठी गरजेचं नाही आहे, तुम्ही ते ॲडमिशन नंतर द्यायचं आहे. तिसरं सर्टिफिकेट म्हणजे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा तुमचा TC. जर तुमच्या लास्ट एज्युकेशनचं लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे ऑलरेडी आत्ता असेल तर काही इश्यू नाही, आणि जर तुमच्याकडे ते आत्ता नसेल तर तुम्ही ॲडमिशनच्या वेळेस तो TC ट्रान्सफर करून घेऊ शकता. किंवा मग जर तुम्हाला ॲडमिशनच्या अगोदर हवं असेल तर कॉलेजमध्ये जाऊन त्याची विचारणा करू शकता. जर कॉलेजवाल्यांना शक्य असेल तर ते लगेच तुमचा LC देतील, किंवा जर त्यांना TC द्यायचा असेल तर ते TC सुद्धा देतील. तर तो TC जो आहे ते ऑनलाईन सुद्धा ट्रान्सफर करू शकतात. त्यामुळे ते सर्टिफिकेट तुम्हाला अर्जंट नाही आहे, ते तुम्ही ॲडमिशनच्या वेळेस किंवा कॉलेजने वेळ दिला तर ॲडमिशनच्या नंतर सुद्धा देऊ शकता. तर अशा पद्धतीने गॅप सर्टिफिकेट विषय झालं, मायग्रेशन सर्टिफिकेट विषय झालं आणि लिव्हिंग सर्टिफिकेट विषय झालं. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे अजूनही रिझल्ट्स आलेले नाही आहेत. तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे ते आपण पाहणार आहोत. आता CET सेलने जवळजवळ 20 दिवसांचा वेळ आपल्याला दिलेला आहे. तर या 20 दिवसांमध्ये तुमचा रिझल्ट जर येणं पॉसिबल असेल, इव्हन तुमच्याकडे युनिव्हर्सिटीकडनं पाठवलेली सॉफ्ट कॉपी जरी असेल तर ती सॉफ्ट कॉपी सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता आणि कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन करू शकता. इन केस जर तुमची सॉफ्ट कॉपी 30 तारखेपर्यंत पण जर नाही आली तर अशा वेळेस CET सेल तुम्हाला एक्सटेन्शन देईल का, हे आपण पाहूयात. यासाठी आपल्याला मागच्या वर्षी CET सेलने काय केलं होतं ते पाहावं लागेल. तर मित्रांनो, तुमच्या समोर ही मागच्या वर्षीची एक नोटीस आहे. CET सेलने सुरुवातीला कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी 30/6 ते 10/7 म्हणजे हा 20 दिवसांचा काळ दिला होता. त्यानंतर पुढे या कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशनसाठी एक्सटेन्शन सुद्धा CET सेलने दिलं होतं.
तर 8 दिवसांचं एक्सटेन्शन त्यावेळेस सीईटी सेलकडनं कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशनला विद्यार्थ्यांना देण्यात आलं होतं. आता यावर्षी सीईटी सेल एक्सटेन्शन देईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि मीन वाईल तुम्ही तुमच्या कॉलेजकडे तुमच्या रिझल्टची, तुमच्या युनिव्हर्सिटीकडे तुमच्या रिझल्टची मागणी करा. ॲटलिस्ट तुम्हाला सॉफ्ट कॉपी जरी रिझल्टची मिळाली तरी तुम्ही कॅप राऊंडला अप्लाय करू शकता, जेणेकरून तुमचं रजिस्ट्रेशन राहून जाणार नाही आणि तुम्हाला ॲडमिशन याच वर्षी घेता येईल. मल्टिपल एक्सटेन्शन्स देऊन सुद्धा जर तुमचा रिझल्ट येत नसेल तर अशा वेळेस तिसऱ्या राऊंडपूर्वी परत रजिस्ट्रेशनचे चान्सेस असतात. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली थर्ड राऊंडला सुद्धा रजिस्टर करू शकता जर आत्ता तुमच्याकडनं रजिस्ट्रेशन झालं नाही तर. पण थर्ड राऊंडला परत रिस्क आहे, कारण तिथे सीट्स कमी होतात. थर्ड राऊंडला ॲडमिशन मिळेल याची गॅरंटी नसते. त्यामुळे लक्षात ठेवा, होता होईल तेवढं 30 तारखेच्या आत तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केल्या, ज्याच्यामध्ये गॅप ऑब्सेस्ड लोकांसाठी गॅप सर्टिफिकेट कधी द्यायचं हे डिस्कस केलं. त्यामुळे गॅप सर्टिफिकेट तुम्हाला ॲडमिशन नंतरच लागणार आहे. मायग्रेशन सर्टिफिकेटसुद्धा ॲडमिशन नंतर लागणार आहे. LC आत्ता असेल तर तुम्ही ॲडमिशनच्या वेळेस सबमिट करू शकता. TC घ्यायचा असेल तर ॲडमिशन नंतरसुद्धा देता येईल. ज्यांचा रिझल्ट आलेला नाही आहे त्यांनी काय करायचं हे मी सांगितलं आहे. आणि या सर्व प्रोसेसमध्ये कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशनपासून अगदी तुमच्या कॉलेज ॲडमिशनपर्यंत ग्लोबल ऑनलाईनची काउन्सिलिंग तुम्हाला गाईड करणार आहे. आणि या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.